कधी कापसात मिरची करून बघितली का? नाही बघितली ना? चल या तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इकडचं तिकडचं बोलणार नाही, थेट मुद्द्यावर. तुम्हाला मिरचीचं झाड दिसत आहे मित्रांनो, आणि आपल्या कापसामध्ये मिरची केलेली आपण मिरची. 90% रोग, 90% जे काही रोग येतात मित्रांनो, सगळं कवर. तुम्हाला कोणतंही व्यतिरिक्त औषध मारण्याची गरज नाही मित्रांनो. आता आपला कापूस पीक आहे, आता जानेवारी महिना सुरू आहे, तर जानेवारी महिन्यापर्यंत आपण कापूस ठेवलेला आहे, आणि हे फक्त ओनली मिरचीसाठी ठेवलेलं आहे, दुसऱ्या कोणत्याच पिकासाठी नाही. तुम्हाला सगळीकडे मिरची दिसत असेल, बघा मिरचीचे झाडं. आणि मित्रांनो आता तोडणी झालेली असून सुद्धा चांगल्या प्रकारचा लाग तुम्हाला दिसतोय. नुकतीच याच्यावरती मित्रांनो आपण एक सावधा औषधची फवारणी केलेली होती. याच्यावर जे काही मित्रांनो आता उन्हामध्ये एवढं मोठं कडक ऊन पडतं, आणि कडक उन्हामध्ये तुमच्याकडे सुद्धा मिरची जर असेल तर तुम्हाला अनुभव असेल, जेवढं कडक ऊन पडलं तेवढं मिरचीवरती कोकडा आणि मवा पडतो. पण याचा कोणताच रोग असा आपल्या मिरचीवर तुम्हाला पाहायला भेटणारच नाही. तुम्ही बघा मित्रांनो, तुम्ही इकडं तिकडं बघा, एकदम टाकाटक आणि एकदम फ्रेश मिरची आहे. कसलाच रोग तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आता तुम्हाला जर दाखवायचं म्हणलं तर सगळ्यात सोपं म्हणजे इकडं बघा तुम्ही. आता बघा मित्रांनो, ही मिरची तुम्हाला अगदी जवळून दाखवतोय. हे बघा, एक नंबर आहे का नाही? शेतकरी मित्रांनो, साधं आणि गावरान नियोजन. ज्यावेळेस आपण जूनमध्ये कापूस लागवड करतो, कापूस लागवड करायच्या टायमाला तुम्ही कापूस लागवड केली. आता तुम्ही कापूस लागवड करून 1 महिना ते 1.5 महिना होऊन द्यायचा. म्हणजे आपलं जे कापूस आहे, आपले जे कापसाचं झाड आहे, 1-1.5 महिन्याचं झाल्याच्या नंतर, आता ज्यावेळेस तुम्ही जूनमध्ये कापूस लागवड केली असती करताल, त्या टायमाला मिरचीचं रोप टाकून द्यायचं. कुठंतरी आपल्या शेतामध्ये एका ठिकाणी जागा करायची आणि आपलं मिरचीचं रोप टाकून द्यायचं. म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये आपले मिरचीचं रोप लावायला आलं पाहिजे. म्हणजे आपण त्याला लावू शकेल अशा हिशोबाने ते मिरचीचं रोप टाकून द्यायचं. आता ज्यावेळेस आपलं कापसाचं झाड 1 ते 1.5 फूट राहील, 1 ते 1.5 फूट झाड असल्याच्या नंतर आपण त्या झाडामध्ये मधोमध मिरचीचं झाड लावून द्यायचं. आता बघा इकडं बघा शेतकरी मित्रांनो, ही आपली ठिबकची नळी. आता मित्रांनो, दोन्ही झाडामधलं अंतर आपलं 1 फूट, आणि मधात आपण मिरची लावलेली. आता हे पण कापसाचं झाड आणि हे पण कापसाचं झाड, आणि मधात मिरची. आता ही मिरची पहा, हे बघा, एक नंबर आहे का नाही? नियोजन बघायचं आणि हेच नियोजन करायचं. जर तुम्हाला 100% रिझल्ट नाही भेटला ना, तिथून पुढं बोला मित्रांनो. आपल्याला कोण पैसे देत नाही, कोण तुम्हाला सांगायचे आपल्याला काही त्याचं एवढं म्हणजे असं काहीच नाही जे तुम्हाला न सांगितल्याशिवाय मला जमणार नाही. पण मित्रांनो, हे नियोजन जर तुम्ही केलं ना, तर हे नियोजन केल्याच्या नंतर तुम्हाला मिरचीला तुमचा 70 ते 80% खर्च लगेच कमी होऊन जातो. तुम्हाला आता बरेच शेतकरी काय करतात, बेड पाडतात, मल्चिंग करून मिरचीची लागवड करतात, चांगल्या प्रकारचं उत्पन्नही घेतात, त्याला प्रश्न नाही. पण चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेऊन अत्यंत कमीत कमी खर्चामध्ये तेवढं उत्पन्न त्यांना मिळत नाही. त्याच्यावरती भरपूर खर्च करावा लागतो, औषध फवारण्या कराव्या लागतात, भरपूर प्रकारची मेहनत करावी लागते, आणि एवढं सगळं करून जे उत्पन्न मिळतं ते आपल्या शेतकऱ्यांना मिळतं. म्हणजे त्यातलं 50% खर्च असतो, आणि एका प्रकारे तर 50% उत्पन्न मिळतसुद्धा नाही. त्याच्यामध्ये 30-40%च उत्पन्न असतं, 50-60% आपल्याला त्याच्यामध्ये खर्च करावा लागतो. पण शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही असं नियोजन जर केलं ना, आता याच्यामध्ये काही वेगळं गणित आहे का? नाही, याच्यामध्ये तेच गणित आहे. आपल्या साध्या पद्धतीने करायचं, आणि याच्यामध्ये मित्रांनो ही जी पद्धत काम करते ना, ही 1 नंबर काम करते. याच्यामध्ये आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरजच पडत नाही, आणि व्यतिरिक्त नवीन भारी औषधं फवारण्याची गरज पडत नाही. जे औषध आपण आपल्या कापूस पिकावर फवारणी करतो, जसं की उलाला असेल, रोगर असेल, मोनुशेल असेल, त्याच्यानंतर ग्रोवर असेल, अशा प्रकारचे छोटे 500-600 रुपयामध्ये मिळणारे औषधं आपण एवढ्या 2-3 फवारण्या याच्यावरती केल्या ना, इथून पुढं आपल्याला कोणतीही फवारणी करायची गरज नाही. आता जानेवारी महिना अर्धा होत आलेला आहे. आज 27 तारीख आहे, काल 26 जानेवारी झाली, आज 27 तारीख आहे शेतकरी मित्रांनो, आणि चांगल्या प्रकारचं ऊनसुद्धा पडत आहे. तरीसुद्धा आपली मिरची एकदम टकाटक आहे. आणि मित्रांनो, पहिला तोडा आपला जवळपास 1 क्विंटलपर्यंत तोडा जातो. आपलं तरी झाड मित्रांनो जास्त नाही आहे. आता तुम्हाला आकडा मला अंदाजे सांगता येणार नाही, पण 1 एकरभरमध्ये आपली मिरची आहे. आणि एवढं सगळं आपल्याला सुद्धा असं म्हणजे सुरुवातीला आपला अजून लागत सुरू झालेला आहे. इथून पुढं आता आपल्या इथून पुढं माल वाढत जाणार आहे. तर मित्रांनो, चांगल्या प्रकारची मिरची निघू राहिली. आता तुम्ही विचार करा, आता तुम्ही काही शेतकऱ्यातले म्हणत असतील की बाबा माल कमी निघू राहिला, पण शेतकरी मित्रांनो, आता इथून पुढे आपली सुरुवात आहे, अजून माल आपला जास्तीत जास्त वाढणार आहे. तर हे असं मित्रांनो तुम्ही नियोजन करा. बाकी मला तुम्हाला जास्त काही गोष्टी याच्यातल्या सांगायच्या नाही, कारण याच्यामध्ये काही गणितच नाही जे तुम्हाला मी सांगणार. तर साधं गणित आहे मित्रांनो, फक्त लक्ष द्या. मी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो, त्याच्यावर थोडं लक्ष द्या. आणि मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओमध्ये इथपर्यंत आलेला आहात ना, आता इथून पुढे जर तुम्ही व्हिडिओने पाहिला ना, तर माझ्या सांगण्याला काहीच अर्थ नाही. इथून पुढे थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला फक्त 2च गोष्टी सांगायच्या आहेत मला. 1 नंबर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सरकी लागवड करताना आपण ज्यावेळेस कापूस लागवड करतो
4 फुटावरती लागवड करायची. किती? आता इकडे बघा मित्रांनो, ही एक नळी आणि ही एक नळी आपण 4 फुटावरती लागवड केलेली आहे. आणि लागवड केल्याच्या नंतर 1-2 झाडामधलं अंतर 1 फूट ठेवायचं. म्हणजे आपली जी ठिबकच्या नळीमधलं जे 2 छिद्र असतात, इकडं 2 डिबरे असतात, तर त्याच्यामधलं अंतर मित्रांनो काहीचं 1.5 फूट असतं, काहीचं 1.25 फूट असतं आणि काहीचं 1 फूट असतं. तर 1.5 फूट चालतं, 1.25 फूट चालतं, त्याच्यावरती आपण लागवड करायची. आणि जी मधली जागा असते रिकामी, त्या मधल्या जागावरती आपण मिरचीची रोप लागवड करायचं. आणि ते पण कधी करायचं? आपण कापूस पीक लावल्याच्या नंतर, कापूस लावल्याच्या नंतर 1.5 महिन्यांनी, म्हणजे 1.25 ते 1.5 महिन्याच्या नंतर आपण मिरची लागवड करायची. तर या 2 गोष्टी, हे तुम्हाला मी पहिली गोष्ट सांगितली. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या. एवढं झाल्याच्या नंतर पहिल्यांदा त्याच्यावरती आपण युरिया खत मारायचं. साधारणपणे एकदम कमी कमी स्वरूपाचं. ज्यावेळेस आपण सरकीला खत टाकतो, आपल्या कापूस पिकाला खत टाकतो, थोडं थोडं आपल्या मिरचीला सुद्धा खत टाकायचं. आणि त्याच्यानंतर ठिबकनं पाणी सोडायचं. एवढं नियोजन केल्याच्या नंतर चांगल्या प्रकारची वाढ व्हायला सुरू होते. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, एक 15 दिवसाचं अंतर गेल्याच्या नंतर त्याच्यावरती एक साधी फवारणी करायची. साधी फवारणी कोणती? आपलं टाटाचं रोगर किंवा मनुष्याला आणायचं. आता ते जर मित्रांनो तुम्ही आता टाटाचं रोगर आणायचं, किंवा मित्रांनो तुम्हाला रोगर सोडून जर दुसरं एखादं औषध तुमच्याकडं चांगलं असेल तर ते तुम्ही मारू शकता. पण रोगर हे 100% काम करतं. आणि त्याच्यानंतर त्याचा एक कॅपॅसिटी चांगली आहे आणि त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. त्यामुळे तुम्ही ती औषध फवारणी करायची. आता ह्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. शेतकरी मित्रांनो, आता याच्यामध्ये काहीच मोठं गणित नाही. आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं नियोजन सांगत असतो. पण हा व्हिडिओ असा आहे ना, की याच्यामध्ये काहीच नियोजन नाही आहे. याच्यामध्ये एकदम साधं नियोजन आहे. आणि हे नियोजन केल्याच्या नंतर तुम्हाला एकदम नंबर 1 प्रकारचं उत्पन्न मिळणार आहे. आणि मिरचीवरती कोणताच व्यक्ती खर्च करणार नाही. जास्त त्याच्यावरती फवारणी औषध करण्याची गरज नाही, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. 2 डोस खताचे आणि 2-3 वेळेस फवारणी, ते पण एकदम साधे औषधं. आता इथं एवढे मोठे बोंड चमकत आहेत, हे बघा पांढरे. पण तुम्हाला काय वाटतं, याचं काही उत्पन्न जास्त आहे का? नाही. हे फक्त मिरचीसाठी आपण झाडं ठेवलेली तिथं. फक्त मिरचीला रोग नाही आला पाहिजे, त्याच्यामुळे आपण हे झाडं उभं ठेवलेले आहेत मित्रांनो. आणि याला आपण ठिबकनं पाणी सोडतो, त्याच्यामुळे इथं हिरवेगार आता पानं फुलं त्याला आलेले आहेत. आणि मित्रांनो हे बघा, याच्यामध्ये एक बारीक, ती तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण तरी पण सांगतो, बऱ्याच शेतकऱ्याचं बारीक नियोजन असतं. तसं आपलं पण बारीक नियोजन ठेवायचं. आता ही एवढी मोठी जी झाडं झालेली आहेत ना, याला काय रे आलेले आहेत. आता याचं काही विशेष एवढं काही कापूस निघत नाहीत. मग तुमच्याकडे जर बकरी असेल ना, 2-4 बकऱ्या तुम्ही केलेल्या असतील, किंवा तुमच्याकडे काही जनावर असतील, जनावर आणून नका बांधू, पण याच्यामध्ये बकऱ्या मोकळ्या सोडून द्यायच्या. आता काही बकऱ्या काय करतात, याचं आपल्या मिरचीचे शेंडे खातात. पण तुमच्या बकऱ्या जर मिरचीचे शेंडे किंवा फुलं खात नसल्या तर याच्यामध्ये बिनधास्त बकऱ्या सोडून द्यायच्या. दिवसभर तुम्हाला बकरीला पाहायचं कामच नाही. मस्त एका कोण्याला उभं राहायचं आणि आतमध्ये बकऱ्या सोडून द्यायच्या. त्या मस्त कैऱ्या, पानं, हिरवगार जे दिसन खालचं गवत थोडंफार खाऊन मस्त संध्याकाळपर्यंत एकदम फुगून जातात. त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्हाला जर वाटत असेल की बाबा कैरी विरी खाल्ली नाही ती बकरीला, काही होत नाही. आमच्या रोज बकऱ्या त्याच्यात चारतात, काही होत नाही त्याला. बकरीला काही रोग येत नाही. फक्त एवढे की ती पाण्याचं प्रमाण कमी करते, पाणी कमी पिते, बाकी काही होत नाही तिला. आता आमचे 4-5 बकऱ्या मित्रांनो घरी, त्या मस्त याच्यात चारतात, दिवसभर जोगून जातात. टेन्शन घ्यायचं नाही. कोणत्या कोपऱ्यात उभं राहायचं नाही, तर खाली बसून जायचं. मस्त कानात हेडफोन घालून गाणे ऐकायचे, बकऱ्या सोडून द्यायच्या त्याच्यात. बकऱ्या मस्त चारतात, खाली गवत खातात, हिरवगार गवत मित्रांनो पाणी दिलेलं राहतं. आणि याच्यामध्ये आपलं डबल काम होतं आहे. आपल्या बकऱ्या बी चारतात, आपल्याला उत्पन्न मिरचीचं मिळतं आहे. आणि कापूस उभा असल्यामुळे आपला बोंड कापसाचा फुटलेला आहे, तर तिला वेचून घ्यायचा. परत अजून 8-10 दिवसांनी परत एक बोंड फुटतं आहे. म्हणजे हे प्रकरण चालूच राहते पूर्ण उन्हाळाभर. शेतकरी मित्रांनो, पूर्ण उन्हाळाभर आपल्याला मिरचीतून उत्पन्न मिळत राहतं. आणि 1-2 फवारण्या 15 दिवसाला एक फवारणी आपण साध्या औषधाची केली की रिकवर होऊन जातं सगळं. थोडंफार त्याच्यामध्ये प्रमाण जरी वाढलं, थोडासा मावा तुम्हाला जर जाणवला की कापूस असताना थोडाफार मावा वाढला समजा, तर तुम्ही 15 दिवसाला एखादं साधा औषधची फवारणी केली. तुम्हाला ते औषध पण सांगून देतो की थोडाफार जर मावा तुम्हाला किंवा कोकडा तुम्हाला जर मिरच्या झाडावरती आढळला थोडाफार, किंवा 50% प्रमाण जरी तुम्हाला आढळलं. कधी काय होतं की काही गोष्टी अशा असतात की ढगाळ वातावरण झाल्याने आपले कापूस पीकसुद्धा कव्हर करू शकत नाही. जेवढं त्यांना हँडल होतं ते तेवढं हँडल करतं, पण काही थोड्याफार प्रमाणात मिरचीवरती रोग पडतोच. तर अशा टायमाला उलाला नावाचं औषध आहे. उलाला मित्रांनो एका टाकीला 10 ग्रॅम वापरायचं. आणि त्यासोबत एक छोटीशी एक पुडी भेटते, त्याला काय म्हणतात माहीत नाही मला. ते उलाला ते औषध घ्यायला गेले की ते देऊन टाकतात तुम्हाला. एक छोटीशी पुडी आपल्या टाकीत सोडायची 20 लिटर पंपामध्ये. आणि उलाला औषध टाकीला फक्त 8 ते 10 ग्रॅम त्याच्यावरती घ्यायचं. ते तुम्हाला व्यवस्थित सांगताल, पण तुम्हाला मी सांगितलं म्हणजे ओके. तुम्हाला 8 ते 10 ग्रॅम एका टाकीला घ्यायचं आणि एक पुडी सोडायची. शॅम्पूच्या पुडीसारखी पुडी असते ती. एक पुडी सोडायची आणि फवारणी करायची. 100% मावा धुवून जातो, काहीच राहत नाही त्याला. 100% लगे ओके कार्यक्रम होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 1% पण मावा सापडणार नाही. एवढं भारी काम करतं ते उलाला औषध. तर मित्रांनो, आता झाली, तुम्हाला मी जी माहिती द्यायची होती ती दिली तुम्हाला.
आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आणि जर चांगली वाटली असेल तर मला कमेंट करा, आणि जर तुम्ही असं नियोजन याच्या आधी केलेलं असेल तर मला सांगायला विसरू नका. आपल्या व्हिडिओ खाली मला कमेंट करा, दादा आम्ही सुद्धा अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. मित्रांनो, तुमच्या कमेंट वाचून मला सुद्धा आनंद होतो. मला सुद्धा कळते की आपले शेतकरी मित्र बऱ्याच प्रकारचे चांगल्या गोष्टीचं नियोजन करतात, हे मला पण कळलं पाहिजे. नुसतं तुम्हालाच कळून नाही जमणार. आणि तुम्हाला जर व्हिडिओ थोडा पण कामाचा वाटला असेल ना, तर आपल्या मिरची लागवड करणाऱ्या शेतकरी मित्राला नक्की शेअर करा, आणि इतर शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा ज्यांना मिरची लागवड करायचा पुढचा काही प्लॅन आहे मित्रांनो.